नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा, मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार जीएनएम थर्ड इयरचा 2025चा क्वेश्चन पेपर जे आहेत, तीनही क्वेश्चन पेपर जे ऑलरेडी मी सेंड केलेत, पण त्याचे MCQ आहेत ते घेतले नव्हते, त्याची उत्तरं घ्यायची राहिलेली आहेत। तर आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर पहिला आहे 5 मार्काचा, टोटल MCQ 15 मार्काचे असतात, आपल्याला माहितीच आहेत। त्याच्यामध्ये 5 मार्काचे आहेत ते पहिलं बघूया। तर पहिला प्रश्न आहे, पुनर्वसन व अकार्यक्षमता नियंत्रण या डॅश डॅशच्या पायऱ्या आहेत। 4 ऑप्शन आहेत आपल्याला, औषध उपचार, प्राथमिक प्रतिबंध, द्वितीय प्रतिबंध आणि तृतीय प्रतिबंध। ते तृतीय प्रतिबंध हे याचं योग्य उत्तर आहे। त्याच्यानंतर प्रश्न आहे दुसरा, युनिसेफचे मुख्यालय डॅश डॅश इथे आहे। युनिसेफचं मुख्यालय डॅश डॅश इथे आहे। तर 4 ऑप्शन आहेत। तर पहिला आहे जिनेवा, लंडन, दिल्ली आणि न्यूयॉर्क। तर त्याचं बरोबर उत्तर आहे न्यूयॉर्क। न्यूयॉर्क हे उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, डॅश डॅश ही आरोग्य सर्वेक्षण आणि विकास समिती ही सामान्यतः लोकप्रिय म्हणून ओळखली जाते। आता याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत, भोर समिती, शेट्टी समिती, मोदलियार समिती, करतार सिंग समिती। तर भोर समिती। त्याच्यानंतर पहिल्या 6 महिन्यात स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी योग्य अशी गर्भनिरोधक डॅश डॅश आहे। 4 ऑप्शन आहेत, IUCD, गर्भनिरोधक गोळ्या, गर्भनिरोधक इंजेक्शन आणि ताल पद्धत। तर IUCD हे उत्तर बरोबर आहे। तर खालीलपैकी डॅश डॅश ही हगवण प्रतिबंधात्मक नाही। तर ह्याचं तुम्ही मला उत्तर कमेंट करा, मी ऑलरेडी चॅनलवर टाकले। स्वच्छता आहे, आरोग्य शिक्षण आहे, ओरल डिहायड्रेशन थेरपी आणि लसीकरण। कुठलं उत्तर बरोबर ते टाका। आता बघूया आपण ब कडे बघूया। ब गटामध्ये योग्य जोड्या जुळवा, ब मध्ये योग्य जोड्या जुळवा, त्याचे 4 हे आहेत। अ गटात उपकेंद्र, फार्मसला, करतार सिंग कमिटी, OPE, पंचायत राज। ब गटात 1973 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, जिवंत निष्क्रिय, 3 टायर सिस्टम, धान्याचे कण। तर आता ह्यांच्या जोड्या जुळवूया आपण योग्य। तर पहिलं उपकेंद्र म्हणजे काय, तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी। फार्म स्लग्स म्हणजे काय, तर धान्याचे कण। करतार सिंग कमिटी म्हणजे 1973, OPV म्हणजे जिवंत निष्क्रिय आणि पंचायत राज म्हणजे 3 टायर सिस्टीम। ड उत्तरं बघून घ्यायची, ठीक आहे। तर अशा उपकेंद्र म्हणजे B, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, फार्म स्लग म्हणजे धान्याचे कण, करतार सिंग कमिटी म्हणजे 1973, OPV म्हणजे जिवंत निष्क्रिय आणि पंचायत राज म्हणजे काय आहे, तर धान्याचे पंचायत राज म्हणजे 3 टायर सिस्टीम। आता आपण चुकी बरोबर बघूया। ते 5 मार्काला पहिला प्रश्न जो असतो तो 15 मार्काचा असतो। तर पहिला आहे PNDT कायदा 2003 साली लागू करण्यात आला। तर चूक आहे, हे चूक आहे पहिलं। त्याच्यानंतर आरोग्य सेवांचे मूल्यांकन करणे गरजेचं आहे, बरोबर आहे। स्तनपान करणाऱ्या मातेने ओरल पिल्स घेणे सोयीस्कर आहे, चूक आहे। रोड टू हेल्थ तक्ता कुपोषणाच्या डिग्रीज दर्शवतो, बरोबर आहे। आणि अंगणवाडी कार्यकर्ती ICDS प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावते, तर हे उत्तर ह्याचं का आहे, बरोबर आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे हा होता आजचा व्हिडिओ, ठीक आहे। चॅनलवर नवीन आले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला नक्कीच विसरू नका। 10 सप्टेंबर 2025चा हा प्रश्न होता, क्वेश्चन पेपर होता। तर तुम्हाला आता अभ्यास करा, आत्तापासूनच सगळ्या स्टुडंटना अभ्यास करायचा आहे। मग नंतर तुम्ही जेव्हा थर्ड इयरला जाणार, आत्तापासून स्टडी केला तर तुम्हाला इझी पडणार स्टुडंटला। रिसर्च मॅनेजमेंट थोडासा डिफिकल्ट, त्याचे ऑलरेडी सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या मी चॅनलवर टाकलेल्या आहेत। तर तुम्ही आता स्टार्ट करणार तर तुम्हाला थोडा रिसर्चचा क्वेश्चन असतात, ते आत्तापासून फोकस केले तर तुम्हाला नंतर इझी पडणार। अचानक तुम्ही बघायला जाणार तर तुम्हाला थोडेसे ते हार्ड जाणार क्वेश्चन। तर रिसर्चच्या पण आणि गायनेकच्या ह्या सगळ्या आपल्याला ट्रू अँड फॉल्स आणि हे सगळं बघायचं आहे। हो, मी व्हिडिओ घेऊन येत जाईन। ऑलरेडी चॅनलवर पण नोट्स आहेत GNM थर्ड इयर, सेकंड इयर आणि फर्स्ट इयरच्या, त्याही तुम्ही फॉलो करू शकता। आणि अभ्यास करा आत्तापासूनच, आणि भेटू आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन। जे पेंडिंग व्हिडिओ जे राहिलेत, पेंडिंग क्वेश्चन्स जे राहिलेत तेही आपण घेऊन येऊ। कुणाला काही क्वेरी असेल तर कमेंट करा,
लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.